नमस्कार मंडळी, माझं नाव आदेश आहे आणि जस्ट एक मला थॉट शेअर करायचा होता जो लाईक वाटतं ना की असं जे आपल्याला एक एक्सपिरियन्स आला असेल आणि तो एक्सपिरियन्स आपल्याला जर शेअर करून दुसऱ्यांना त्या एक्सपिरियन्सचा जर फायदा होत असेल तर हेच एक असं माध्यम आहे की ज्याच्या थ्रू आपण ज्यांना ओळखतो आणि ज्यांना नाही ओळखत ते पण पाहू शकतात आणि मे बी त्यांना इंटरेस्ट जर त्या व्हिडिओमध्ये घेतला जो मी बनवतो त्याच्यामध्ये तर त्यांना माहिती होऊ शकतो. सो ॲक्च्युली मी अभी आता 34 माझं एज रनिंग आहे आणि मी एक आजारासाठी मी एक शेअर करतो की लाईक ना एक पोटाचा आजार सगळ्यांना आता खूप त्रासदायक होतो की मी पण खूप यूट्यूबवर असे व्हिडिओ वगैरे पाहायचो की लाईक जेवल्यानंतर वॉशरूम होत नाही या आपल्याला 2-3 टाईम जायला लागतं या पोट साफ होत नाही. सो त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की ॲक्च्युली हा सगळ्यांना प्रॉब्लेम आहे पण कोण शेअर नाही करत. त्याच्यात वेगवेगळी नावं आहेत, IBS, त्याच्यानंतर पोटाचे वेगवेगळे विकार आहेत. सो बट आपण काय करतो की आपण पहिला जे जवळपासचा डॉक्टर असतो त्याला आपण दाखवतो, त्याच्यानंतर दुसऱ्याला दाखवतो, तिसऱ्याला दाखवतो, मग आपण आयुर्वेदिक ट्राय करतो. बट आपल्याला फरक पडत नाही. बट ते आपण जे जे प्रॉब्लेम सारखं आपल्याला भेडसावतं ते आपल्या मायग्रेनमध्ये डोक्यामध्ये सारखं चालत असतं. त्याच्यामुळे काय होतं की आपण जर जॉब करत असो या लाईक काही आपण वर्क करत असो तर त्याच्यामध्ये आपल्याला मन लागत नाही. ऑलवेज आपण तेच थिंक करतो की माझ्या पोटामध्ये प्रॉब्लेम आहे, पोटामध्ये प्रॉब्लेम आहे. सो मला पण हा प्रॉब्लेम खूप त्रासदायक होता. सो मी खूप सारे व्हिडिओज वगैरे पाहिले यूट्यूबवर, आयुर्वेदिक वगैरे भरपूर सारे पाहिले. पण मला ना ॲक्च्युली खूप सारं ट्राय केलं. पण 100% आराम नाही भेटला. सो मी एका डॉक्टरकडे गेलो. जे पोटाच्या विकाराचे गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर्स असतात त्यांच्याकडे मी गेलो होतो. त्यांनी मला एकदा एक औषधे लिहून दिली होती, मेडिसिन्स वगैरे लिहून दिली होती. मेट्रोजेल ER 600, नॉर्टिमर 25 आणि ॲसिडिटी आणि एक पावडर लिहिली होती. सो मी खूप वैतागलो होतो. खूप साऱ्या डॉक्टर्सना मी व्हिजिट वगैरे केली होती. भरपूर सारे औषधे मी खाल्ली होती. स्टिल मला काही त्याचा आराम भेटला नव्हता. बट त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मला जो त्रास होता माझा एका दिवसामध्ये संपूर्णच झालं, एकदम क्लोजच झालं. ॲक्च्युली ती एक त्याच्यानंतर मला ज्या वेळेला जो प्रॉब्लेम मला जो क्रिएट झाला त्याच्यानंतर मी एक पावडर यूज केली मोस्ट ऑफ. सो तो पावडर मी तुम्हाला दाखवतो. एक पावडर आहे लॅक्टी फायबर करून पावडर आहे. लॅक्टी फायबर ही सन फार्मा कंपनीची लॅक्टी फायबर पावडर आहे आणि ही पावडर अशी आहे ना की लाईक थोडी कॉस्टली आहे. लाईक 180 ग्रॅम्स ₹415 डब्बा आहे. बट ह्या पावडरचं असं आहे की मार्केटमध्ये खूप सारे इसेबगोल पावडर्स वगैरे अवेलेबल आहे. बट बोलतात ना की जशी जी क्वालिटी असते आपण पैसे कमी खर्च करण्याच्या साठी आपण वेगवेगळ्या कंपनीचे परचेस करतो इसेबगोल वगैरे. बट ही जी पावडर घेतल्यानंतर मला जो आराम पडला. सो बोलतात ना की खूप दिवसापासून जो प्रॉब्लेम आपल्याला भेडसावत आहे आणि त्याच्यानंतर अचानक आराम पडतो तो जो आनंदच खूप वेगळा असतो. सो मी हा जो त्रासमुक्त झाल्यानंतर मला जे वाटलं की जे रेग्युलर आपण लाईफ जगत होतो ते मला बरं वाटलं. सो मला असं वाटलं की ह्या पावडरचा तुम्हाला काही फरक पडू शकतो मे बी. कारण आपण खूप सारे खर्च करतो, खूप सारे डॉक्टरकडे पैसे खर्च करतो, बट औषधाचा काही फरक पडत नाही. सो आय थिंक मला असं वाटतं हे तुम्ही ट्राय करा. अजून एक मी टिप्स तुम्हाला शेअर करतो की लाईक आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळेला जेवणाच्या वेळेला ना पाणीही पिऊ नये. पाणी पिल्यानंतर काय होतं की जे आपली पचनक्रिया जेवल्यानंतर जे पचनक्रिया चालू असते त्याच्यामध्ये काय होतं की पाणी टाकल्यानंतर मग ते विस्कळीत होऊन जातं. मग ते पोटाचा प्रॉब्लेम तसंच राहतो. सो आय होप जेवताना पाणी पिऊ नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पर 20 kg बिहाइंड 1 लिटर वॉटर रिक्वायरमेंट असते. जसं फॉर एक्झाम्पल माझं वेट जर 80 आहे, 80 आहे, तर मला 24 म्हणजे 4 लिटर पाणी पिणं जरुरी आहे. तसंच फॉर एक्झाम्पल तुम्हाला पण जर त्रास होत असेल तर वेटनुसार तुम्ही पाणी कंटिन्यू पियालात तर ते लाभदायक होईल. मला असं वाटतं ही जी माहिती मी तुम्हाला शेअर केली आहे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. सो मला हेच शेअर करायचं होतं. थँक्यू सो मच. बाय बाय.